स्वित्झर्लंडमधल्या स्कूलची फी ऐकून तुम्ही नक्कीच शॉक व्हाल. तर नमस्कार, मी पूनम रामकृष्ण हरी सर्वांना. मी सध्या स्वित्झर्लंडमध्ये राहते. तर आता ऑगस्ट महिना आहे, म्हटलं चला तुम्हाला स्कूलबद्दल सांगूया. तर इथलं जे अकॅडमिक्स असतं ते ऑगस्टमध्ये चालू होतं. जसं की आपल्याला माहिती आहे, आपल्याकडचे स्कूल जे असतात ते जूनमध्ये चालू होतात, तर इथले जे स्कूल्स असतात ते ऑगस्टमध्ये चालू होतात. तर स्वित्झर्लंडमध्ये ना 2 प्रकारच्या शाळा आहेत. एक आहे ते पब्लिक स्कूल मीन्स गव्हर्नमेंट स्कूल, आणि दुसरं जे आहे ते इंटरनॅशनल स्कूल. आता जे पब्लिक स्कूल जे आहे ते फ्री आहे, टोटली कम्प्लिटली फ्री आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की पब्लिक स्कूलमध्ये जी लँग्वेज आहे, अकॅडमिक्स जे असतं ते जर्मनमध्ये आहे, आणि तेच इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकॅडमिक्स जे आहे ते इंग्लिशमध्ये आहे. आता मोस्टली जर्मन लोक म्हणजे इथले स्वित्झर्लंडमधले जे स्विस पीपल्स आहेत ते जर्मन लँग्वेजवरती खूप जास्ती प्रेम आहे त्यांचं. तर स्वित्झर्लंडमधले मोस्टली सगळेच, अगदी 95 to 98% तुम्ही म्हणू शकता, सगळेजणच गव्हर्नमेंट स्कूल प्रेफर करतात, पब्लिक स्कूल प्रेफर करतात. पण आपल्यासारखे जे बाहेरून आले त्यांच्यासाठी ऑप्शन आहे इंटरनॅशनल स्कूल. पण इंटरनॅशनल स्कूलची फी ऐकून तुम्ही शॉक व्हाल. तर माझा मुलगा 4.5 वर्षाचा आहे आणि त्याचं पुण्यामध्ये प्ले ग्रुप आणि नर्सरी दोन्ही झालेलं आहे. आता इथं मला त्याला किंडरगार्टनला ॲडमिशन घ्यायचं होतं. सो मग मी इन्क्वायरी चालू केली आणि पब्लिक स्कूलही मी बघितलं, मी इंटरनॅशनल स्कूललाही भेट देऊन आले. तर पब्लिक स्कूल नो डाऊट खूप सुंदर आहे, सगळं अगदी सिस्टमॅटिक आहे. मॅमसुद्धा खूप छान, खूप कॉपरेटिव्ह वाटल्या मला. आणि जे इंटरनॅशनल स्कूल आहे तेही खूप सुंदर आहे. तर इंटरनॅशनल स्कूलची जी फी आहे ती फी किंडरगार्टनची म्हणते मी, ती फी आहे 25,000 CHF एका वर्षाची किंडरगार्टनची, आणि ती मग फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ ही वाढत जाते. तर 25,000 CHF किंडरगार्टनची फी, ती जर इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करायला गेलं तर आपल्याकडचे होतात जवळजवळ 30 लाख रुपये. तर 30 लाख रुपये मला किंडरगार्टनला घालणे वर्थ नाही वाटलं. शेवटी इंडियन मेंटॅलिटी येतेच मध्ये, फ्रँकमध्ये कमवत असाल तरीही. सो मी तर प्रेफर केलंय गव्हर्नमेंट स्कूल, पब्लिक स्कूल, कारण तो आत्ता 4.5 वर्षाचा आहे. असंही एनिवेज जास्ती अकॅडमिक्स नसतंच 4.5 वर्षासाठी किंडरगार्टनसाठी. राहिला प्रश्न त्याला आपल्याकडचा अकॅडमिक्स शिकवायचा, तर मी स्वतः प्रोफेसर होते, मी इंजिनिअरिंगला शिकवलंय, सो मी त्याला तर ऑब्व्हियसली शिकवेनच. सो मी तर जर्मन पब्लिक स्कूल प्रेफर केलंय. तर तुम्ही काय केलं असतं हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या